हाय ताईंनो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजण. खूप दिवस झाला व्हिडिओ आलेला नाही आहे. तर इथं पेंटिंगमध्ये बघा किती ब्लाऊज वगैरे किती साड्या आलेल्या आहेत आहेत पहिल्याचे पण बाकी खूप सगळे साड्या ब्लाऊज शिवायचं आहे. खूप पेंटिंगमध्ये काम पडलेलं आहे. एवढा दिवस व्हिडिओ आला नाही, त्याचं कारण आहे कधीतरी मी सांगेन त्या व्हिडिओमध्ये. आता इथं पहा, ब्लाऊज मी एक कटिंग करून घेतलं आहे आणि कसं कटिंग केलेलं आहे, कसं शिवायचं आहे ते पण मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. तर मी सगळे ब्लाऊजची कटिंग करून घेते. तर एक ब्लाऊज झाला, आता ही दुसरा पण इथं कटिंग करून झाला आहे. तर फेविक्विकनं मी चिटकावून घेतलेला आहे सर्वला. पहिलं पण कटिंग केलेलं आहे आणि ह्याला पण मी फेविक्विकनं सगळे पार्ट चिटकावून घेतलेलं आहे. आता मला स्टिचिंगला घ्यायचं आहे लगेचच. अर्जंट ब्लाऊज आहे, तर खूप दिवसाची पेंटिंगमध्ये पडलेले आहेत. तर इथं पहा मी घेतले. इथं आता हे पण कटिंग करायचं आहे बघा. हे दोन एकाच कस्टमरचे आहेत, तर कटिंग करून घेतले. इथं पहा साड्या, एवढ्या सगळ्या साड्या फॉल काही केलेल्या आहेत आणि काही करायच्या बाकी आहेत. खूप कामं पेंटिंगमध्ये पडल्यात. काम करायची तरी इच्छाच होत नाही, पण काय करणार, काळजावरती दगड ठेवून सगळं करायला भाग पडायला लागले. करावंच लागत. खूप कामं पेंटिंगमध्ये पडल्यात. घरात एकटीच आहे, एकटंच सगळं करावं लागत. ब्लाऊज शिवायचं, घरातले कामं, मुलांचं बाळांचं सगळं बघावं लागत, सगळं करावं लागत. तर एवढं सगळं शिवायचं पडलं पहा. खूपच म्हणजे खूप, एक मिनिटही इकडं व्हायला अजिबात वेळच नाही आहे. तर पहा, खूप छान आणि मस्त साड्या आहेत. आता ह्याच्यामधल्या काही मी थोड्याफार फॉलविडिंग केले आणि काही बाकी आहेत. इथं पहा, माझा एक अर्जंट ब्लाऊज आला होता, तर ते स्टिचिंग करून झालेला आहे माझा. पहा, अर्जंट म्हणजे एकदमच अर्जंट त्यांना पाहिजे होता. तो रात्री घेऊन आले आणि सकाळी मी लगेच स्टिचिंग करून घेतला आहे. तर पहा, ही साडी पण खूप छान सुंदर आहे. साडीला पण फॉलोडिंग करायचं आहे. खूपच छान आहेत. जे ट्रेंडिंगमध्ये साड्या निघाल्यात ना, ते साड्या आहेत. खूप फॅब्रिक भारी आहे साडीचं. मला खूप साडी आवडली. ब्लाऊज बघा, खूपच छान ब्लाऊज पण आहे आणि ब्लाऊज लॉंग स्लीव्ज आहे. खूप छान शिवून झालेला आहे. साधा सिंपल मस्त वेअर केल्याच्या नंतर खूपच भारी दिसणार आहे आणि त्या कस्टमरला तर खूपच आवडला. एकदम सिंपलमध्ये शिवलं आहे. तर फक्त दोरीच लावले, लेस वगैरे काही लावलेलं नाही आहे. तर हे इथं शिवून झालेलं आहे माझा. तर खूपच पेंटिंग हे पहा, किती साड्या वगैरे आहेत, किती म्हणजे पूर्ण इथं थप्पीच लागलेली आहे. तर एवढे सगळे शिवायचे आहेत. कधी शिवायचं, काय शिवायचं, पण परत ह्याच्या अस्तर फॉल काही नाही आहेत. सगळं घेऊन यायचं आहे. सगळं संपलेलं आहे, तर घेऊन यायला लागेल. मी काही जाणार नाही, मी शुभमला पाठवणार आहे. तर ही बघा, ही आत्ताच 5 मिनिटाच्या आतमध्ये ही ब्लाऊज आलेले आहेत. त्यांना पण अर्जंटच द्यायचं आहे. ते आत्ताच मला कस्टमरने देऊन गेल्या. आता पहा, ही साड्या पण आज म्हणजे जसं दुकानातून त्याने शॉपमधून घेऊन आल्या ना, तो घरी पण नाही गेला, डायरेक्ट माझ्याकडे आल्या साड्या घेऊन की ब्लाऊज शिवायचं आहे म्हणून. तर पहा, खूप छान ही पण साड्या आहेत. कसल्या पॅकिंग केलेली आहे साड्यांची बघा. खूप छान म्हणजे डेलिव्हरीसाठी त्यांनी साड्या घेतलेल्या आहेत. तर हे 2 साड्या जोडी आहेत आणि त्यांना डेलिव्हरीसाठी घेतलेला आहे. तर डेलिव्हरीसाठी त्यांना हे शिवून ब्लाऊज लवकर द्यायचं आहे. ते ब्लाऊज झाल्याच्या नंतर हे लगेच मी इथं कटिंग करून घेणार आहे. पुढं पाहतच राहा. तर खूप छान आणि मस्त अशा पद्धतीचं साड्या पण आहेत. तर आता इथं मी दुसऱ्या एका ताईंचा ब्लाऊज होता, ते पण म्हणजे पहिलाचा व्हिडिओ आहे, ते पण ॲड केला आहे त्याच्यामध्ये. तर हे पण मी इथं कटिंग करते ताईंनो. तर पहा, मी आता इथं सर्वात आधी स्लीव्ज काढून घेते. जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल, तर एकदम प्रॉपर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. तर मी कटिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड करेन नक्कीच, वेळ भेटला तर. तर आता इथं मी स्लीव्ज काढून घेतले. तर हे पूर्ण आपल्याला अस्तर खोलून आणि आपलं बंद बाजू आपल्या साईडला ठेवून घडी मारून घ्यायची आहे आणि जसा माप आहे तसा मापानुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथं पहा, माझे हे 2 कस्टमरचे अर्जंट होते. हे काय मी दाखवलं नाही तुम्हाला आलेले, पण हे पण अर्जंटच आले आणि त्यांना गावी जायचं होतं. तर त्यांचे पण हे अर्जंट मी ब्लाऊज शिवले. हे काय शिवते वेळेस म्हणजे एवढं अर्जंट असल्यावर मग व्हिडिओ काढत बसावं का, मग शिवावं म्हणून. त्यामुळं मी ह्याचं काहीच दाखवलेलं नाही. आणि हा ब्लाऊज आहे, माझ्याकडे एक पहिला पण आला होता. हे स्टोन जे आहेत ना, एकदम म्हणजे काचेचे स्टोन आहेत. हे एकदम एवढे त्रास देण्यात असं बोटं एकदम असं दुखायला लागले होते की काढून काढून काहीही लावलं नाही याला, फक्त दोरी लावले त्याच फॅब्रिकची काढून. लॉंग स्लीव्ज आहे आणि प्रिन्सेस कट आहे. खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज आलेला आहे. तर एका मुलींचा ब्लाऊज आहे, मुलगी नाही आहे म्हणजे आपले एक बाळ झाले आता तिला.
आताच लग्न झालं होतं गेल्या वर्षी आणि आता एक बाळ झाले ते तिचं आहे, ते तिला जायचं आहे गावी. तर त्यांना अर्जंट हे 2 ब्लाऊज आणून दिले होते साडी ब्लाऊज शिवायसाठी. तर हे 2 माझे शिवून झाले, जे ट्रेंडिंगमध्ये साडी होती ते. तर हे बघा, हे फायनली एक म्हणजे थोडासा मी डिझाईन वर्क केलेला आहे पहा. बॅक साईडचा डिझाईन मी दाखवते तुम्हाला मी कसं केलेलं आहे ते. तर ट्रेंडिंगमध्ये हा डिझाईन खूप चाललेला आहे आता. तर पहा, अशा पद्धतीचं मी डिझाईन लावल्या, जे गळ्याला आपला वर्क आलेला होता ना, तो मी वरती काढून अशा पद्धतीचं मी लावून घेतलेला आहे. तिला खूप आवडला ब्लाऊज, हे खूप छान मस्त बसायला लागला आहे, भारी एकदम. आणि हे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे, पूर्ण भरलेला, म्हणजे एम्ब्रॉयडरी भरलेला आहे त्याच्यावरती. तर ह्याची स्लीव्ज वगैरे खूप छान आहे. आणि हे पण प्रिन्सेस कटच आहेत, म्हणजे एकाच कस्टमरचे आहेत हे दोन्ही ब्लाऊज. तर पहा, गळ्याला पण मी अशा पद्धतीचा जो वर्क आलेला होता ना, त्या पद्धतीचं मी असं गळ्याला म्हणजे फ्रंट साईडच्या गळ्याला अशा पद्धतीने मी प्रॉपर घेतलेला आहे. खूप छान आणि मस्त हे पण ब्लाऊज शिवून झालेला आहे. तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज, आणि कसं कसं मी शिवायची माझी म्हणजे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आली आहे का नाही, ते सगळं जे काय असेल ते सगळं कमेंट ताईंनो करा. खरंच तुमच्या कमेंटची गरज आहे, खूप खूप गरज आहे, सपोर्टची खूप गरज आहे. तर ह्या अशा पद्धतीचे इथं 2 माझे ब्लाऊज शिवून झाले. तर पुढं मी दाखवते की थोडंफार कसे शिवलेत ते, खालती ठेवून व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने. तर पहा, याचा गळा वगैरे दोरी लटकन लावलेले आहे, डबल ट्रिपलचे लटकन लावले त्याच फॅब्रिकचं. आणि अशा पद्धतीचं डिझाईन मी बनवले. स्लीव्जवरती पण वर्कवाली डिझाईन खूप छान आहे, मस्त आहे. तर पहा, खूप छान आणि मस्त अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. तर ताईंनो, जे कोणी ताई चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, एखादी लाईक करा. एखादी लाईकनं तुमचे खूप मला मोटिवेशन भेटेल, खूप मला उत्साह येईल की बाबा चला आपल्याला लाईक येतात तर आपण व्हिडिओ बनवावं थोडं, असं मला उत्साह येईल. तुमच्या एका लाईकनं मला खूप मोटिवेट करेल, म्हणून सांगते ताईंनो, खरं सांगते. एखादी लाईक जरूर करा. तर पहा, इथं 2 आले होते साड्या ब्लाऊज, म्हणजे जे ट्रेंडिंग साड्या चालल्यात ना, ते साड्या 2 माझ्याकडे आल्या होत्या. तर दोन्हीचे ब्लाऊज माझ्याकडे शिवून झाल्यात. एक कटोरी आहे आणि एक प्रिन्सेस कट आहे. तर खूप छान मस्त दोन्ही पण सेम सेम झालेले आहेत ब्लाऊज शिवून. इथं पहा, तर हे एक तिसरा. तर एक कस्टमरचा पिवळा जो ब्लाऊज आहे तो एका दुसऱ्या अलग कस्टमरचा आहे, 2 एका कस्टमरचे आहेत, पिवळा आणि हिरवा एका कस्टमरचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवलंच मगाशी. तर ह्या अशा पद्धतीची म्हणजे इथे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. त्यांना खूप छान आणि मस्त. तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. खूपच भारी ब्लाऊज शिवून झाल्यात. आणि जे ट्रेंडिंग साड्या आहेत ना, त्या ट्रेंडिंग साड्याची ब्लाऊज खूपच भारी दिसायला लागल्यात. पण एवढंच आहे की एवढी हालत खराब व्हायला लागली ना ब्लाऊज शिवते वेळेस, कारण ते काच आहेत ना वरती, त्याच्यामुळं ते काढून काढून ना पूर्ण बोटाची वाट लागायला लागली, सुया तुटायला लागल्यात. कुठलंही काम करायला गेलं तर काहीही सोपं नाही आहे काम करायचं म्हणलं तर, कुठलंही काम अवघडच आहे ताईंनो. जे शिवतात ताई त्यांना सर्व माहितीच असेल. तर हे ठेवून देते मी आता साईडला. आणि इथं पहा, हे एका जे आता मी मगाशी साड्या दाखवलं ना, ते जे पॅकिंगमधल्या आल्या होत्या, तर त्याचे पण माझे इथं ब्लाऊज शिवून झालेले आहेत. ते द्यायचं आहे त्यांना, म्हणजे द्यायचं 2-3 दिवसात त्यांना द्यायचं होतं, पण मी आधीच शिवून घेतले, कारण मला पण गावी जायचं आहे म्हणून मी लवकरच शिवून घेतलं. त्याने 2-3 दिवसानं सांगितलं होतं, पण मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही लवकरच घेऊन जा, कारण मला पण गावी जायचं आहे. लवकर घेऊन जा, ब्लाऊज शिवून देते मी आणि साड्यांना पण फॉल विडिंग करून देते. तर माझं आता हे सगळं ब्लाऊज पण शिवून झाल्यात, साड्यांना फॉल पण लावून झालेला आहे दोन्ही पण साड्यांना. तर हे अशा पद्धतीचे त्या साड्यातले हे ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत प्रॉपर दोन्ही पण. आता ह्याला काजा बटन हुक लूक बाकी आहे एक, आणि कटोरीच आहे, आणि हे 38 साईजचं ब्लाऊज आहे. खूपच भारी. त्यांनी माझ्या अगोदर खूप सारे शिवलेले आहेत माझ्याकडे, खूप छान त्यांना वेअर केल्याच्यानंतर फिटिंगला भारी बसतात. तर हे पहा, हे दुसऱ्या साडीमधलं आहे. साड्या पण आहेत, साड्या पण दाखवते तुम्हाला, फॉलिडिंग झालेली आहे. तर अशी दोरी लटकन लावली, ह्याला लेस लावली नाही आहे, दोरी लटकन लावले, फक्त लेस पण लावायची बाकी आहे, अजून हुक लूक बाकी आहे, बटन हुक लूक लावायचं आहे. तर हे अशा पद्धतीचं तुम्ही पाहू शकताय. तर साड्या पण पहा, साड्या पण दाखवते तुम्हाला, त्याच साडीतले ब्लाऊज आहेत ते, जे नवीन आणल्या होत्या ना आत्ता, म्हणजे दुकानामधून माझ्याकडे आल्या होत्या ना डायरेक्ट, त्याच्यामधले हे ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत. तर पहा, आता हे साड्या पण दाखवते तुम्हाला.
म्हणजे असं तुम्हाला वाटेल की साड्या एक दाखवली आणि परत ब्लाऊज एक आहे का म्हणून, तसं काही नाही आहे. तर हे बघा, हे पॅकिंगमधल्या साड्या जशा आल्या होत्या ना तशाच मी पॅकिंग करून ठेवले. आता जसे त्याच्यामध्ये ब्लाऊज मी हुकलूक करून त्याच्यात घालून त्यांना देऊन टाकणार आहे. तर पहा, साड्या पण खूप छान आहेत, मस्त आहेत डेली वेअरसाठी, एकदम म्हणजे सिंपल साध्या भारी आहेत साड्या. तर ताईंनो, खरंच सांगते, एकमेकाला असं सपोर्ट करा, असंच मोटिवेट करा. खूप गरज आहे तुमची मला, माझी तुम्हाला, अशा पद्धतीचं. तर ताईंनो, खरंच मी तर खूप एवढी दुःखात आहे ना, काही सांगू शकत नाही. एवढी दुःखात असून पण मला हे सगळं करायला भाग पडायला लागले. कारण खूप पेंटिंगमध्ये आहेत म्हणजे आपले कस्टमर येऊन येऊन वरडून जायला लागल्यात की झालं का नाही, झालं का नाही, किती दिवस झाले ब्लाऊज आहेत तुमच्याकडं, झालं का नाही. मग त्यांचा वरडा खायला लागते, म्हणून मी तशीच उठून कसं तरी मी शिवायला लागले, एक एक दोन दोन त्यांचे द्यायला लागले शिवून. तरी तर आता मी देते त्यांना. ही साड्या छानच आहेत, तर तुम्हाला तर दिसल्याच आहेत. तर हे ठेवून देते मी आता सर्व एकत्र करून, ब्लाऊजवरती ठेवते, कारण त्याला हुकलूक करायचं बाकी आहे अजून. जसा वेळ भेटेल तसं मी रात्री 2-2, अडीच 3 वाजेपर्यंत मी ब्लाऊज शिवत असते, तरी कमी होत नाही. इकडं थोडं, इकडं एका 2-3 कस्टमरचं कमी केलं की तिकडून लगेच दुसऱ्या दिवशी 2-3 कस्टमर हजर राहतात. मग मी एकटीच आहे, तर मी कुठं कुठं मग बघणार आहे. तर इथं पहा, मी आता इथं ते ब्लाऊज झाल्याच्या नंतर मी इथं लगेच दुसरा कटिंग करून घेतले. तर ताईंनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी लाईक करा. तर हे पण प्रिन्सेस कट आहे आणि फुगाबाई आहे, आणि तिथं माझं कट करून झालेलं आहे. तर फुगाबाई आणि ब्लाऊज कसा शिवलेला आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला ताईंनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.